श्री नवनाथ ग्रंथ अध्याय 12वा. जालंधरास वर प्राप्ती आणि कानिफनाथांचा जन्म. श्री गणेशाय नमः. अग्नी नारायणाने जालंधरास त्याचे जन्मवृत्त सांगितले आणि म्हणाला, बाळ, मी सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो. यावेळी तुझ्यावर काही प्रसाद करावा असे मला वाटते. तरी तुझ्या मनात काही इच्छा असल्यास निसंकोचपणे सांग. तेव्हा जालंधर म्हणाला, महाराज, मला कसलीच इच्छा नाही. तरी हा जो नरदेह प्राप्त झाला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करा. इतरांप्रमाणे मीही जन्मलो आणि मेलो असे होऊ नये. तुमचा पुत्र सत्कीर्ती रूपाने चिरंजीव राहील असे करा. ते ऐकून अग्नीला मोठे कौतुक वाटले. आपल्या मुलाला जगत कल्याणासाठी आवश्यक ते सर्व प्राप्त व्हावे म्हणून त्याला घेऊन तो त्वरेने दत्तप्रभूंकडे गेला. दत्तगुरूंनी त्या दोघांचे उत्तम स्वागत केले आणि अग्निदेवाला येण्याचे कारण विचारले. तेव्हा जालंधराकडे निर्देश करून तो म्हणाला, महाराज, हा जालंधर मदनाचाच अंश आहे. भगवान शंकरांनी त्याला माझ्या हवाली केले तेव्हा त्याचे भस्म न करता मी माझ्याच उदरात ठेवून त्याला वाचविले. माझ्या उदरात तो गर्भरूपाने असताना अंतरिक्ष नारायणाने त्यात संचार केला. बृहद्रव्याच्या सोमयागात ते तेज मी अंतरिक्षाच्या जीवांशाबाहेर टाकले. तोच हा बालक जालंधर नावाने राजाकडे वाढला आणि उपनयनानंतर राजगृह सोडून अरण्यात गेला. तेथेच याची व माझी पूर्ण भेट झाली. आता मी त्याला तुमच्या पायाशी आणले आहे, तरी याच्यावर अनुग्रह करून याला धन्य करा. ते ऐकून दत्तप्रभूंना फार संतोष वाटला. ते म्हणाले, मी याचा स्वीकार केला आहे, पण याने माझ्याकडे 12 वर्ष राहिले पाहिजे. त्याला मान्यता देऊन अग्नीने त्याचा निरोप घेतला. त्यानंतरची 12 वर्ष जालंधर दत्तप्रभूकडे राहिला. त्या कालावधीत दत्तगुरूंनी त्याला मंत्रदीक्षा देऊन अद्वैताचा बोध दिला. त्याच्याकडून बराच अभ्यास करून घेतला. त्याला सर्व प्रकारच्या कला, विद्या व शास्त्रांमध्ये पारंगत केले आणि सर्व देवतांकडून वरदान दिले. त्यानंतर जालंधराला अग्नीकडे सोपवून ते म्हणाले, माझे कार्य पार पाडले. आता तू याला देवतांच्या भेटीला घेऊन जा. तेव्हा दत्तगुरूंनी प्रशंसा करून अग्निदेवाने जालंधरासहित प्रस्थान केले. त्याला त्रिभुवनातील दैवत दाखविले. मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्या सर्व देवता त्याला वश करून दिल्या. मग त्याला 12 वर्ष बद्रिकाश्रमातील तपश्चर्येस बसविले. त्याच्या घोर तपश्चर्येनंतर प्रसन्न झालेले हरिहर ब्रह्मादी सर्व देवांनी त्याला अनेक आशीर्वाद दिले. कानिफनाथांचा जन्म. जालंधराची तपश्चर्या फळास आली आणि त्याला देवतांचा आशीर्वादही प्राप्त झाला, म्हणून बद्रीनाथास फार बरे वाटले. त्यांनी जालंधर व अग्नीला 3 दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्यावेळी जालंधरावर एक कामगिरी सोपविली. विचार करून ते म्हणाले, ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती 12 वर्षाची असताना तिचे अप्रतिम सौंदर्य व शृंगारलेले लावण्य पाहून ब्रह्मदेव कामपीडित झाला. पित्याची बुद्धी फिरलेली पाहून सरस्वतीने सत्यलोकातून पळ काढला. वासनेने उन्मत्त ब्रह्मदेवही तिच्या मागे धावू लागला. धावता धावता त्याचा वीर्यपात झाला. ते वीर्य हिमालयातील जंगलात झोपलेल्या एका महाकाय हत्तीच्या कानात पडले. त्या वीर्यातून प्रबुद्ध नारायणाने संचार केलेला आहे. या गोष्टीला अनेक युगे झाली. तो हत्ती चिरंजीव असल्यामुळे अजूनही जिवंत आहे. जालंधरा, तू त्याला बाहेर काढ आणि आपल्या शिष्य कर. कानातून जन्मलेल्या त्याचे कानिफ हे नाव ठेव. त्यानंतर अग्नी आणि जालंधरासह बद्रीनाथ त्या हत्तीपाशी आले. तेव्हा तो हत्ती इकडे तिकडे संचार करीत होता. जालंधराने त्या महागजावर मोहनास्त्र व स्पर्शास्त्राचा प्रयोग करून त्याला एका जागी शांत स्थिर उभे केले आणि हत्तीच्या जवळ जाऊन हाका मारीत म्हणाला, हे प्रबुद्धा, मी तुला न्यायला आलो आहे. आम्ही तुझे नाव कानिफ ठेवले आहे. आता विलंब न लावता कानातील बैठक सोडून बाहेर ये. ते ऐकून हत्तीच्या कानातून 16 वर्षाचा एक तेजपुंज तरुण बाहेर आला. जालंधराने त्याला खाली उतरवायचं. त्याने त्या तिघांना नमस्कार केला. शंकरांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि जालंधर कवी त्याला मंत्रोपदेश दिला. त्या अनुग्रहाने वक्त्याचे खरे ज्ञान होऊन कानिफ ब्रह्मरूप झाला.
कार्यसिद्धी होताच ते सर्वजण बद्रिका आश्रमात परतले. तेथे दत्तप्रभूंनी तुला दिलेली विद्या यालाही शिकव अशी सूचना जालंधरास देऊन अग्निदेव गुप्त झाले. त्यानुसार भगवान शंकराच्या सहवासात 6 महिने राहून जालंधराने कानिफास सर्व प्रकारचे विद्या संपन्न केले. त्यानंतर शंकराच्या सूचनेवरून त्याने अस्त्रदेवतांना आवाहन करून माझ्या सचिष्य कानिफ यास वर देऊन उपकृत करा अशी विनंती केली. तेव्हा वरदाने काय वाटेवर पडली आहेत, पुढे तुझे हजारो शिष्य होतील, म्हणून आम्ही प्रत्येकाला वश व्हायचे की काय, असे म्हणून सर्व देव स्वस्थानी जाण्यास निघाले. तेव्हा संतापलेल्या जालंधराने त्यांच्याशी युद्ध आरंभिले. त्या युद्धात नाथापुढे अस्त्रांचाही टिकाव लागत नाही हे पाहून देव शास्त्रे उपसून त्यांच्यावर धावले. तेव्हा नाथाने कामिनी अस्त्राच्या साहाय्याने असंख्य अप्सरा उत्पन्न करून त्या सर्वांना काममोहित केले. त्या अप्सरांनी देवांना बोरीच्या झाडावर नेले. तेव्हा नाथाने स्पर्शशास्त्राच्या साहाय्याने त्यांना तेथेच चिटकवून ठेवले. अस्त्रजन्य स्त्रियांनी त्या सर्वांचे वस्त्रे फेडून जालंधरापाशी आणून टाकले. तेव्हा लज्जित झालेल्या देवांची ती दुर्दशा पाहून जालंधराने कानिफाला खून करून देवांना वस्त्रे नेसवण्यास सांगितले आणि विभक्तास्त्र योजून त्यांना मुक्त केले. नाथाचे सामर्थ्य ओळखलेल्या देवांनी कानिफास सर्व वरदाने दिली आणि जालंधराला शाबरी कवित्वाच्या कार्यात सहाय्य करण्याचे मान्य करून आपापल्या स्थानी प्रस्थान केले.